तुम्हाला खुब्याचा आर्थरायटिस आहे, हिप आर्थरायटिस झालाय किंवा कोविड नंतर तुम्हाला एव्हीएन रक्तपुरवठा खुब्याचा बंद पडलाय किंवा रुमेटॉइड आर्थरायटिसमुळे खुबा खराब झालाय, तर आपण परफेक्ट जागी आलेला आहात। मी डॉक्टर अभिजित आगाशे, आगाशे क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। नमस्कार। आज आपण डायरेक्ट अँटीरियर रोबोटिक हिप रिप्लेसमेंट ह्या संदर्भात समजून घेणार आहोत। त्याच्या आधी पहिले खुबा खराब होणं म्हणजे काय हे पहिले थोडक्यात बघूया। या मॉडेलमध्ये जर का बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, हा खुब्याचा बॉल आहे, जो बॉल पूर्ण ओबडधोबड झालाय आणि त्याच्यावरचं जे कार्टिलेज जे निळ्या रंगाचं असायला पाहिजे किंवा ॲक्च्युअली बॉडीमध्ये जे पांढऱ्या रंगाचं असतं हे पूर्णपणे खराब झालंय। याच्याच बरोबर साईडचा सॉकेट जो आहे हा सॉकेटही पूर्ण खराब झालाय आणि त्याच्यामुळे हा बॉल एकमेकाला घासताना वेदना निर्माण होतात। कार्टिलेज पूर्ण गेल्यामुळे हाड एकमेकाला घासायला लागतं आणि मग पेशंटला चालणं सुद्धा अवघड होतं। आम्ही खुबा बदलतो म्हणजे नक्की काय करतो, तर ह्या सॉकेटमध्ये आणि या खालच्या बॉलमध्ये नवीन पद्धतीने कृत्रिमरित्या तयार केलेला खुबा बसवतो आणि हा खुबा बसवल्यामुळे ह्याची हालचाल अगदी आरामात होते, स्मूथ होते, तुम्हाला चालता हिंडता फिरता यायला लागतं। आता नवीन जे आम्ही टेक्नॉलॉजी आता आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे त्याला रोबोटिक अँटीरियर डायरेक्ट हिप रिप्लेसमेंट असं म्हणतात। खरं सांगायचं तर अँटीरियर डायरेक्ट हिप रिप्लेसमेंट ही काही नवीन टेक्नॉलॉजी नाही आहे। परदेशामध्ये गेल्या 5-7 वर्षांपासून याचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणावर झाला आहे। काही पाश्चात्य देशांमध्ये तर जवळपास 70 ते 80% अँटीरियरलीच हिप रिप्लेसमेंट आता केली जाते। का बरं हा चेंज होतोय, का बरं लोक अँटीरियर हिप रिप्लेसमेंटकडे जात आहेत, तर याची सगळ्यात महत्त्वाची काही कारणं आहेत, जी कारणं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। परदेशामध्ये सगळ्याच मेडिकल ट्रीटमेंटची किंमत ही खूप जास्त असते। ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये तुम्ही जेवढे दिवस जास्त राहाल तेवढा खर्च वाढत जातो आणि मग हा खर्च आवाक्याबाहेर जायला लागतो। डायरेक्ट अँटीरियर हिप रिप्लेसमेंटमध्ये अशा पद्धतीने काही ऑपरेशन्स केली जातात की ज्याच्यामध्ये तुमच्या स्नायूंना हातही लागत नाही आणि त्याच्यामुळे अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सुद्धा पेशंटना परदेशात आपण डिस्चार्ज करू शकतो। खुब्याच्या ह्या रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया भारतामध्ये सुद्धा सुरू होऊन साधारणतः गेले 1.5-2 वर्ष झाली। आम्ही गेल्या 1.5-2 वर्षांपासून डायरेक्ट अँटीरियर हिप रिप्लेसमेंट सुरू केली आहे आणि याचे रिझल्ट्स अतिशय एनकरेजिंग आहेत। पर्टिक्युलरली एशिया आणि साऊथ ईस्ट एशियन देशांमध्ये आणि मुख्यत्वे करून भारतामध्ये मांडी घालून बसणं किंवा लघवी संडासला 2 पायांवर उकिळवं बसणं ह्या गोष्टींची रिक्वायरमेंट खरं सांगायचं तर खूप मोठी आहे। पूर्वीच्या काळी आम्ही जेव्हा हिप रिप्लेसमेंट करत असू, पर्टिक्युलरली जेव्हा आम्ही पोस्टिरियर अप्रोच नावाच्या एका पद्धतीने हिप रिप्लेसमेंट करत असू, तेव्हा पेशंटला मांडी घालून बसू नये किंवा खाली लघवी संडासला बसू नये हे अतिशय स्पष्टपणे सांगितलं जायचं। कारण जर का तुम्ही अशा पद्धतीने बसलात तर हा बॉल जागेवरचा निसटून येतो आणि त्याला डिसलोकेशन म्हणजे एकमेकापासून बाहेर निघून जातो। हे होऊ नये ह्याच्याकरताच डायरेक्ट अँटीरियर अप्रोच हा अतिशय उत्तम प्रकारचा अप्रोच आहे। ह्याच्याच बरोबर रोबोटिक प्रिसिजनमुळे त्याला अजूनच जास्त धार चढली आहे। रोबोटिक प्रिसिजनमुळे तुमचा खुबा परफेक्ट जागेवर बसेलच एवढंच नाही तर दोन्ही पायांची लांबी ही अगदी परफेक्ट तयार होईल। दोन्ही पायांचे ऑफसेट्स जे आमच्या मेडिकल भाषेमध्ये त्याच्या खुब्याला परफेक्ट बसवण्याचे काही नियम आहेत हे अगदी परफेक्ट येतील, याच्याबद्दल 100% खात्री असते। आपण थोडक्यात डायरेक्ट अँटीरियर अप्रोच म्हणजे काय हे समजून घेऊया। तुम्हाला दिसत असलेल्या स्क्रीनवर पहिले तुम्हाला दिसेल की पूर्वीच्या काळी आम्ही मागच्या बाजूने खुबा उघडायचो, त्याच्यामुळे मागच्या बाजूला असलेली कॅप्सूल किंवा खुब्याचं आवरण कापल्याशिवाय आम्हाला आतच जाता येत नव्हतं आणि हे मागच्या बाजूचं असलेलं खुब्याचं आवरण किंवा कॅप्सूल ही सांधा डिस्लोकेट होऊ नये किंवा सांधा सटकू नये ह्याच्याकरता अतिशय महत्त्वाचं होतं। पण आता नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर मागच्या साईडनी जाण्याच्या ऐवजी आता आम्ही समोरच्या बाजूनी खुब्यामध्ये जातो। याच्यामुळे तुमची मागच्या बाजूची कॅप्सूल किंवा पोस्टिरियर कॅप्सूल इंटॅक्ट राहते, खुब्याचं आवरण इंटॅक्ट राहतं, त्याच्यामुळे त्याला डिस्लोकेशन होण्याचं प्रमाण अगदी कमी होतं। ह्याचबरोबर तुम्हाला समोर दिसणारा जो खुबा आहे हा खुबा सुद्धा पूर्ण व्यवस्थित उघडला जातो आणि त्याचा 360 डिग्री एक्सपोजर म्हणजे पूर्णपणे खुबा व्यवस्थित दिसणे हे अगदी इझिली शक्य होतं। सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये एकाही प्रकारचा स्नायू कुठेही कापला जात नाही, याला फक्त 2 स्नायूंच्या मधून आत जाता येतं, त्याच्यामुळे स्नायूंना बाजूला सरकून तुम्ही खुब्यावर डायरेक्टली जाऊ शकता। याचा फायदा काय, पेशंटला दुखणं खूप कमी होतं, स्नायूंची ताकद आहे तशीच राहते, त्याच्याचबरोबर त्या बाजूचा रक्तपुरवठा जो आहे तोही मेंटेन होतो, त्याच्यामुळे रक्तस्रावाचं प्रमाण खूप कमी होतं आणि ह्या सगळ्यामुळे पेशंटला रिकव्हरी ही खूप फास्ट होते। साधारणतः आज ऑपरेशन आम्ही जर का सकाळी केलं तर ह्या पेशंट्सना संध्याकाळपर्यंत आम्ही उभं करतो,
दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालायला व्यवस्थित सुरुवात होते. अंदाजे 1 आठवड्याभरामध्ये पेशंट वॉकर सोडून देतो, एखाद्या काठीवर चालतो. साधारणतः 3 आठवड्यानंतर पेशंटला वर मांडी घालून बसायला म्हणजे खाटेवर मांडी घालून बसायला परवानगी दिली जाते. सगळं आपण ऑपरेशनच्या अंदाजे 3 महिने झाल्यानंतर पेशंट जमिनीवरही मांडी घालून बसू शकतो, उकिळवा बसू शकतो आणि सगळी कामं त्याची जुन्या पद्धतीने नॅचरल पद्धतीने हालचाल सुरू करू शकतो. या डायरेक्ट अँटेरियर अप्रोचला अजून जास्त सेफ बनवण्याकरता, अजून परफेक्ट बनवण्याकरता रोबोटिक असिस्टेड टेक्नॉलॉजीचा अतिशय उत्तम उपयोग होतो. रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट हे आता आपल्या सगळ्यांकरताच काही नवीन राहिलेलं नाही. पण आता हिप रिप्लेसमेंटमध्ये सुद्धा, खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये सुद्धा रोबोटिक शस्त्रक्रिया ही आता खूप मोठ्या प्रमाणावर येते. रोबोटिक शस्त्रक्रियेचे 3 फार महत्त्वाचे फायदे आहेत. सगळ्यात पहिला फायदा, तुम्हाला जो नवीन खुबा बसवायचा आहे ह्या खुब्याचं मोजमाप हे अतिशय परफेक्ट होतं. त्याच्यामुळे सायझिंग हे अगदी परफेक्ट योग्य सायझिंग मिळतं. दुसरा महत्त्वाचा फायदा, रक्तस्राव डायरेक्ट अँटेरियर अप्रोच असल्यामुळे प्लस सायझिंग अगदी परफेक्ट झाल्यामुळे रक्तस्रावाचं प्रमाण अतिशय कमी किंवा खूपच मिनिमल होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा, जो परदेशामध्ये फार महत्त्वाचा समजला जातो, तो म्हणजे खुबा बदलल्यानंतर अनेक लोकांना, जे आपले व्ह्युअर्स बघतायत, ज्यांचा खुबा बदलला आहे त्यांना असं लक्षात येईल की त्यांचा खुबा एखाद्या सेंटीमीटरनी पाय लांब झाला आहे किंवा काहींचा आखूड झाला आहे. पण रोबोटिक हिप रिप्लेसमेंटमुळे ह्या खुब्याच्या लांबीची किंवा तुमच्या टोटल पायाच्या लांबीची मोजमाप ही परफेक्ट केली जाते आणि ही पायाची मोजमाप परफेक्ट करून तुमचा पाय ऑपरेशनच्या नंतर सेम लेवलला राहील, त्याची उंची वाढणार नाही किंवा कमी होणार नाही. हे रोबोटिक हिप रिप्लेसमेंटने अगदी परफेक्ट साधलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला जर का अजून काही माहिती हवी असेल तर आमच्याशी संपर्क साधा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.